गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. खूप सारे प्रश्न आले होते की सकाळी पोपट चिमण्या किती वाजता येतात किंवा जे इतर पक्षी आहेत ते किती वाजता येतात, फीडर लावल्यानंतर पोपट चिमण्या त्यावर किती दिवसांनी बसतात, पक्ष्यांना कोणते धान्य आवडते. तर मी सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आपल्या ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याकरता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका. पण त्याआधी मी एक सांगणार आहे की जर तुमच्या बाल्कनीमध्ये पोपट आले तर प्लीज त्यांना पकडू नका. कारण कसं आहे की पहा, हे सर्वात मोठं पाप आहे. जे पोपट आपल्या बाल्कनीमध्ये येतात ते निसर्गाकडनं येतात आणि जर तुम्ही त्यांना पकडलं तर परमेश्वर सुद्धा त्याचा न्याय करणार नाहीये. त्यांची जर सेवा करायची असेल ना तुम्हाला तर मनापासून करा, नाहीतर ते आपले निसर्गातच चांगले आहेत. काय होतं ना की कसं होतं की काही काही लोक आहेत ना ते पक्ष्यांना पकडतात आणि काही लोक शेजारचे किंवा कुठले लोक म्हणतात की आम्हाला पोपट द्या. तर पोपट द्या म्हणण्यापेक्षा जर तुम्ही दिलात तर सर्वात मोठं पाप तुम्हाला लागणार आहे. तर प्लीज असं करू नका. आपल्या पक्ष्यांना आपल्या बाल्कनीमध्येच राहू द्या, निसर्गातच पुन्हा उडून जाऊ द्या त्यांना. अशी मनोभावे त्यांची सेवा करा. जिथे दुआ काम करतात तिथं दवा सुद्धा काम करत नाही, म्हणून त्यांचे आपल्याला आशीर्वाद घ्यायचे आहेत. तर चला असो, मी तुम्हाला आता सांगणार आहे की जेव्हा पक्षी आपल्या बाल्कनीमध्ये सकाळी किती वाजता येतात. तर पोपट आहे ते सकाळी 6:30 वाजल्यापासून आपल्या बाल्कनीमध्ये यायला सुरुवात होतं. आणि कसं आहे की म्हणजे जे ऋतू आहेत ऋतुमानानुसार आहे ना ते बदलत असतात. त्यांच्या थोड्याशा वेळा मागे पुढे होतात, खूप होत नाहीत, एक 15 मिनिटं 10-15 मिनिटं मागे पुढे होतात. आता उन्हाळा आहे तर ते 6:45 पर्यंतच आपल्या बाल्कनीमध्ये येतात. अगदी 10-15 मिनिटाच्या वर ते थांबत नाहीत. पण ते येण्याआधी मी तुम्हाला सांगते की तुमच्या जर घरासमोर एखादं झाड असेल, एखादी वायर असेल तर ते त्यावर बसतात, आपल्या बाल्कनीमध्ये निरीक्षण करतात. मग तुम्ही काय करायचं आहे की ते पक्ष्यांना बाल्कनीमध्ये जाऊन आपण धान्य ठेवतोय हे दिसलं पाहिजे, तेव्हा ते तुमच्या बाल्कनीमध्ये येतील. पण त्याकरता सुद्धा ते 10 मिनिटं 15 मिनिटं घेतात. जेव्हा तुम्ही त्यांना धान्य द्याल तेव्हा तुम्ही आतमध्ये निघून या आणि थोडी वाट पहा. हळूहळू तुमच्या ते बाल्कनीमध्ये यायला सुरुवात होईल. आल्यानंतर एकदम शांतता ठेवा सुरुवातीला. आता कसं आहे की हे पोपट आहेत ना त्यांच्याशी छान मैत्री करायला ना खूप वेळ लागतो. कोणतेही आवाज झाले की ते खूप घाबरतात आणि पळून जातात. म्हणजे अगदी खाली जरी आवाज झाले कसले तरी ते खूप घाबरट असतात. त्यामुळे थोडीशी शांतता ठेवा. आता आमच्या घरामध्ये जरी खूप बडबड गोंधळ सुरू असला तरी आता ह्या सगळ्या म्हणजे सगळ्या गोष्टींची ना ह्या पोपट जे आहेत ना त्यांना सवय झालेली आहे, त्यामुळे ते आम्हाला घाबरत नाहीत. पण तुम्ही जरा सुरुवातीला शांतता ठेवली ना तर ते तुमच्या पण असे छान छान जवळ येतील. आणि तुम्हाला सांगू का मी एक, तुम्ही पण आहे ना काही दिवसांनी आहे ना त्या जे पोपट येतील ना त्यांच्याशी बोलायला सुरुवात करा. तर कसं आहे की त्यांना ना आपण जे बोलतो ते सगळं समजतं बरं का. ते आपले कपडे सुद्धा ओळखतात. म्हणजे जे आपले नाईटला जे आपण कपडे घालतो आणि सकाळी सकाळी जेव्हा त्यांना दिसतो आपण तर त्यांना त्या कपड्यांचा रंग सुद्धा माहिती झालेला असतो की ह्यांनी जे कपडे घातलेले आहेत त्याच्यावरनं ते आपल्याला ओळखतात. कारण दिवाळीतले नवीन कपडे घालून जर आपण त्यांच्या समोर गेलं ना तर ते उडून जातात रोजच्या कपड्याची. त्यांना पण त्या सवय होती किंवा आवाजाची पण सवय होती. तर तुम्ही ह्या गोष्टी करून पहा. फीडर, आता फीडर लावल्यानंतर लगेच पक्षी त्यावर येऊन बसतील का तर नाही बसणार आहे. 2-3 दिवस जाऊन द्या. हळूहळू त्याच्यावर पोपट चिमण्या येऊन बसतात. आता काही जणांनी जर फीडर लावले तर लगेच त्यांच्या बाल्कनीमध्ये पोपट आलेले आहेत, चिमण्या आलेल्या आहेत. पण काहींकडे थोडा वेळ लागतो. तर मी जेव्हा फीडर लावलं होतं तर 1.5 महिन्यांनी माझ्याकडे सुरुवातीला पोपट आला होता. आता आमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप सारे पोपट आहेत, पण तरी सुद्धा 1.5 महिना त्यांनी घेतलाच ना. लगेच आला का? थोडे पेशन्स ठेवा, थोडा वेळ द्या. कारण ह्या पक्ष्यांना ना आपल्या बाल्कनीमध्ये अटॅच व्हायला थोडासा वेळ लागतो. त्यामुळे लगेच असं म्हणू नका काहींना 2 महिने लागतील. पण 2 महिन्यापर्यंत पोपट तर येतो आपल्या बाल्कनीमध्ये. त्यापेक्षा जास्त वेळ लागलेला मी तरी कोणाचं ऐकलेलं नाहीये. तर चला असो. त्यानंतर तिसरं असं होतं की मक्याचं कणीस लावलंय पण अजूनही पोपट आलेलं नाहीये. तर आता पहा कसं आहे ना की मक्याचं कणीस लावलंय बरोबर आहे, पण तुमच्या आजूबाजूच्या परिसरात खरंच पोपट आहेत ना, नाहीतर नुसतंच मक्याचं कणीस लावलंय आणि तिथे पोपटच दिसत नाहीये, त्यांचे आवाज ऐकू येत नाहीयेत, तर कसे येणार आहेत पोपट तुमच्या बाल्कनीमध्ये. जर कुठे आजूबाजूला असतात पोपट, आता हल्ली सगळीकडे पोपट खूप झालेले आहेत, तर थोडासा वेळ द्या त्याकरता पण तुम्ही, मगच ते तुमच्या बाल्कनीमध्ये येतील. पोपट चिमण्या आवडीने काय खातात तर पोपट जे आहे ते सूर्यफुलाच्या बिया, तांदूळ, फळे हे अतिशय आवडीने खातात. तर चिमण्यांसाठी तुम्ही राळं ठेवू शकता, बारीक कणी ठेवू शकता. आता बाजरी तर उन्हाळा आहे त्यामुळे नाही दिली तरी चालेल, पण पावसाळ्यात तुम्ही ती देऊ शकता.
आणि पहा कसं आहे ना, पावसाळ्यात तर खूप पक्षी येतात बरं का, म्हणजे चिमण्या तर एवढ्या येतात ना. आणि आता जरा माझ्याकडे चिमण्या येणं थोडं कमी झालंय, कारण माहित नाही आमच्या चिमण्या कोणत्या दुसऱ्या चिमण्यांना येऊनच देत नाही, नुसत्या मारायला जातात. आता त्या का असं करतायत ते त्यांचंच त्यांना माहिती. पक्ष्यांचा सुद्धा इथं खूप मजेशीर गमती जमती सुरू असतात खरं तर आपल्या बाल्कनीमध्ये जेव्हा ते येतात. आणि काम करता करता आपण जेव्हा सकाळी हे सगळं पाहतो ना, तर आपलं पण आहे ना मन इतकं प्रसन्न होतं ह्यांना पाहून. तर चला असो, आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील ना, तर अगदी नक्की सांगा. तुम्ही छोट्या छोट्या टिप फॉलो करा, म्हणजे तुमच्या पण आहे ना बाल्कनीमध्ये इतके सुंदर सुंदर पक्षी येतील. आणि तुम्ही त्यांची काळजी घ्या. त्यानंतर तुम्ही एक काम करा, जेव्हा पक्षी येतात तेव्हा त्यांच्या ज्या वेळा आहेत ना, त्याच वेळेस तुम्ही उठत जा बरं का, कारण तुम्ही जर उशीर केला ना तर तुमच्या बाल्कनीमध्ये पक्षी येणार नाहीत. आणि असे छान छान तुमच्या पण हातावर एक दिवस हे पक्षी बसतील. खूप विश्वासाने आणि प्रेमाने जवळ येतात. तुम्हाला जर आवडत असेल ना, मी ह्यांच्याशी काय काय गप्पा मारते ते पाहायला जर आवडत असेल, ऐकायला आवडत असेल, तर मला नक्की कमेंट करून सांगा. कधी ठरवलेल्या गप्पा नसतात आणि एका हातामध्ये मोबाईल असतो, असे मी त्यांचे व्हिडिओ काढत असते, कारण सकाळी आपल्यासाठी कुणालाही वेळ नसतो की आपले व्हिडिओ काढत बसतील घरातले सुद्धा. तर चला असो, अशा आपल्याला आवडतात ना पक्षी, मग आपण आपली हौस आहे ती पूर्ण करावी. तर असे मी त्यांचे व्हिडिओ काढते आणि खूप छान गप्पा मारते, त्यांना सगळं समजतं. तुम्हाला पण असे पक्षी जर हातावर घ्यायचे असेल तर नक्की कमेंट करा. पुन्हा भेटूया. राधे राधे.